चला तर आज आपण करणार आहे डिंक लाडू। त्यासाठी मी 1 किलो खोबर, 1 किलो खारीक बारीक तुकडे करून घेतले, पाव किलो काजू घेतले, पाव किलो बदाम घेतले, पाव किलो गोडंबी घेतली, पाव किलो डिंक बारीक फोडून घ्यायचा आहे, जायफळ आणि सुंठची पूड करून घ्यायची आपल्याला। मग थोडेसे मनुके घेणार आहे, अर्धा किलो उमरावती साखर पण घ्यायची आहे। हिवाळ्यात हे लाडू अतिशय पौष्टिक असतात, आरोग्यास गुणकारी असतात। लाडूसाठी आपल्याला तूप पण लागणार आहे। सकाळी सकाळी मुलांना थंडीत शाळेला जावे लागते, मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी हा एक पौष्टिक लाडू आहे। आता आपण कढईत तूप टाकून घ्यायचे। तूप गरम झाल्यावर त्यामध्ये बदाम परतून घेऊ। तळून घेतल्याने खूप छान अशी टेस्ट येते आणि क्रिस्पी पण येतो। काजू पण छान गुलाबी रंगावर भाजून घेऊ। तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे। आता आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे। डिंक बारीक गॅसवरती तळून घ्यायचा, त्यामुळे तो चांगला फुलून येतो। आता डिंक काढून घेऊ। त्याच तुपामध्ये आपल्याला गोडंबी पण भाजून घ्यायची आहे। मग खोबर भाजून घ्यायचं आहे। खोबर जास्त लाल करायचं नाही, फक्त थोडं परतून घ्यायचं आहे। मग आपण तुपामध्ये खारीक टाकून खारीक सुद्धा भाजून घेणार आहोत। आता सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। आता मी खोबर बारीक केलं आहे। सर्व खोबर बारीक केल्यानंतर खारीक बारीक करून घ्यायची आहे। खारीक सुद्धा बारीक झाली आहे आपली। त्यानंतर काजू पावडर करायची आहे। सोबतच बदाम पावडर सुद्धा करून घ्यायची आपल्याला, आणि गोडंबी सुद्धा बारीक करून घ्यायची। त्यानंतर डिंक बारीक करायचा आहे। त्यानंतर साखर टाकायची, मनुके टाकायचे, सुंठ, विलायची आणि जायफळ केलेली पूड टाकायची। मग त्यानंतर तूप टाकायचं आपल्याला। लाडू बांधण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे। आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, छान मिक्स करायचं आहे जेणेकरून सर्व एकजीव होईल। आता आपण लाडू बांधून घेणार आहे। लाडू तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। मस्त खा आणि स्वस्थ रहा।